कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्यास सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। कांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय। जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार आता 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। जसा हा सवाल सध्या तुमच्या मनात उपस्थित झाला, तसाच हा सवाल कुठेतरी सध्या माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय। जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे, तो दररोज हाच प्रश्न विचारायला लागलाय की 1 तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे उत्तर हे प्राप्त करूया की 1 तारखेनंतर आता सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। जर आपल्याला सुद्धा या महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर प्राप्त करायचं असेल तर याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्याला व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर पण करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांना विनंती की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करायचं, येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो। या ठिकाणी आता सतत जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे, त्यांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात सध्या निर्माण झाला। जो सवाल आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारायला लागलाय। ज्या सवालाच्या अनुसार 1 मे नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या यक्ष प्रश्नाचे इथं उत्तर हे प्राप्त करून आता घेऊया। जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची दर पातळी दिसत आहे, ही दर पातळी सध्याच्या कंडिशनला 5100 रुपये प्रति क्विंटल पासून 5500 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान आहे। तर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा दर आहे, तो मागणी पुरवठ्यावरती जरी या ठिकाणी ठरत असला तरी देखील आपण बघू शकतात की सोयाबीनची मागणी ही सध्या ठीकठाक आहे आणि पुरवठा कमी आहे परंतु संतुलित आहे। याच्यामुळे सोयाबीनचा बाजारभाव सध्या आपल्याला मागच्या 1.5 ते 2 महिन्यापासून स्थिर दिसत आहे। म्हणजे जर मे महिन्याकडे आपण वाटचाल केली तर मे महिन्यात देशातील सोयाबीनची मागणी आणि पुरवठा याचा खूप विशेष फरक हा सोयाबीनच्या दरावरती होताना दिसणार नाही। मग 1 मे नंतर सोयाबीनचा दर कशा पद्धतीने निश्चित होऊ शकतो, तर लक्षात घ्या 1 मे नंतर अमेरिकेची सोयाबीनची पेरणी ही सुरू होत असते। यंदाच्या वर्षी अमेरिकेमध्ये विविध कारणामुळे का होईना पण सोयाबीनचं पेरणी क्षेत्र हे वाढताना दिसत आहे। अमेरिकेच्या सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात जर वाढ झाली तर तुम्हाला सांगतो याचा परिणाम आपल्याला नकारात्मक दिसेल आणि याच्यामुळे 1 मे नंतर सोयाबीनचा दर हा आपल्याला घसरताना दिसू शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल की अमेरिका, इराण, इस्रायल हे जे या ठिकाणी संघर्षात्मक वातावरण आहे, ते सुद्धा भविष्यात कधी ना कधी निवळणार, तर याचाही निगेटिव्ह परिणाम होणार। याच्यामुळे कच्च्या तेलाचे भाव घसरणार, पर्यायानं खाद्यतेलाचे भाव घसरणार, पर्यायानं सोयाबीनचा रेट उतरणार, म्हणजे याचाही निगेटिव्ह इम्पॅक्ट होऊ शकतो। जर याचा विचार केला तर अमेरिकेत पेरणी वाढली आणि संघर्ष हा आज न उद्या तर समाप्त होणार, तो झाला तर सोयाबीनच्या दरात 1 मे नंतर मंदीची शक्यता आहे। याच्या उलट जर सोयाबीनचं पेरणीचं क्षेत्र हे घटलं तर मात्र सोयाबीनच्या दरात आपल्या सुधारणा दिसते, पण असं अजिबात होणार नाही। म्हणजे याचा अर्थ काय की 1 मे नंतर सोयाबीनच्या दरात तेजी येणार की मग मंदी। या प्रश्नाचं सरळ उत्तर आहे की 1 मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात 100% मंदी येणार आहे। ही मंदी खूप जास्त असणार नाही, ही मंदी 100 रुपयापर्यंत असू शकते।
ज्यामुळे सोयाबीनचा दर 5 ते 5,500च्या दरम्यान 1 मे नंतर राहील. पण तुमची इच्छा आहे, तुम्ही अपेक्षा करत असाल की बाबा सोयाबीनचा भाव हा आम्हाला 31 मेपर्यंत 6,000पर्यंत पोहोचताना दिसेल का? पण अमेरिकेनं आपलं सगळं गणित बिघडवलंय. तिथं पेरणी वाढणार आहे म्हणून आपल्याला मे महिन्यात सोयाबीनचा भाव हा या ठिकाणी 6,000 होताना दिसणार नाही. किंबहुना जून, जुलै, ऑगस्टमध्ये सुद्धा सोयाबीन 6,000 पार जाईल याची शक्यता फार धूसर दिसत आहे. विक्रीचं कसं करायचं मग? तर तुम्हाला माझा सल्ला आहे की बाबा या भावावर किंवा इथून 50-100ची तेजी दिसली तर तिथं सोयाबीन विक्री करा, कारण भविष्यात सोयाबीनचा भाव फार वाढेल याची काही शक्यता सध्या दिसत नाही. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनची दर पातळी ही कशा पद्धतीने राहील याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो या ठिकाणी सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयला हा मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार व्यक्त.